मोटरसायकल कशी घे ना. तर आपण जुन्नर मधल्या बाल शिवाजी जिजामाता ही जी प्रतिमा आहे या ठिकाणी आहे. या ठिकाणी क्रेनच्या द्वारे जिजामातेला आणि बाल शिवाजी महाराजांना पुष्पहार किंवा पूजा करण्यासाठी कुणीतरी महिला त्या ठिकाणी दिसत आहेत. परंतु हे जे क्रेनच्या साहाय्याने त्या ठिकाणी गेलेले आहे ते अतिशय धोकादायक पद्धत आहे. जर क्रेन ऑपरेटरची काही जरी चूक झाली तर पुतळ्याला धोका हा निर्माण होऊ शकतो. तर अशा पद्धतीचं हे जे सुरू आहे ते योग्य नाही. ते अगदी जवळ पुतळ्याच्या जात आहेत आणि क्रेन खूप लांब आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता क्रेन इकडे आहे, ऑपरेटर इकडे आहे आणि धोका निर्माण होऊ शकतो. पाठीमागे तुम्ही पाहिलं असेल की खासदार अमोल कोल्हे आणि इतरही काही लोक या ठिकाणी आले होते. क्रेनच्या द्वारे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार करण्याचा प्रयत्न केला होता. ते क्रेनचं ऑपरेट झालं नाही आणि त्यामध्ये अमोल कोल्हे यांना दुखापत पण झाली होती. जवळजवळ 2-3 महिने हात बांधून होते ते. तसंच पद्धतीचं इथं सुद्धा असं होऊ नये असं आहे. पूजा करणं किंवा पुष्पहार घालणं चूक नाही, परंतु जर काही दुर्घटना जर घडली तर हे कधी न भरून येणार नुकसान ठरल असं या ठिकाणी मला म्हणायचं आहे. तर हे जे कोण शिट्ट्या वाजून त्या क्रेन चालकाला इकडून इशारे दिले जात आहेत किंवा पुढं मागे करायला सांगताय. जर चुकून धक्का लागला तर हा अनर्थ हा होऊ शकतो. ही शिवसृष्टी आहे आणि या ठिकाणी क्रेनच्या सहाय्याने पुष्पहार घालण्याचं काम सुरू आहे. ठीक आहे, व्यवस्थित ऑपरेट झालेलं आहे क्रेन आणि सगळं त्याचं जे होतं ते झालेलं आहे. परंतु हे असं कृत्य हे धोकादायक ठरू शकतं. प्रशासनाने यावर वेळीच कारवाई करावी. काय झालं?